नाही, मुळात मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्यासाठी आम्ही हा कायदा करतो आहोत, तर मला या संदर्भात दोन गोष्टीचा इथे उल्लेख करायचा आहे की आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, ह्या सगळ्या ह्या राज्यांमध्ये यापूर्वी हा कायदा लागू झालेला आहे. हा, लागू झालेला आहे. बरोबर. परंतु गेल्या 15-20 वर्षानंतर तिथला दहशतवाद किंवा तिथला नक्षलवाद अजूनही संपलेला नाही. म्हणजे त्या राज्यांमध्ये या कायद्याचा वापर तिथल्या लोकांच्या विरोधात आणि जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात केला गेला का, हा एक प्रश्न. दुसरा याच्यात कॉन्ट्रोडिक्टरी असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला की महाराष्ट्रातला दहशतवाद आता, नक्षलवाद आता संपत आलेला आहे, तो 2 तालुक्यांपुरता उरलेला आहे. मग असं असेल तर नक्षलवाद विरोधी कायदा हा आणण्याची गरज काय होती सरकारला? तर मला असं वाटतं की एक तर याच्यामध्ये शहरी नक्षलवाद हा अलीकडं जोरदार प्रचारातला शब्द आणला गेलेला आहे. शहरी नक्षलवादाची तर व्याख्याच केलेली नाही सरकारने. शहरी नक्षलवाद कोणाला म्हणायचं? मग जे सरकारच्या विरोधात, सरकारच्या ध्येय धोरणांच्या विरोधात, सरकारच्या निर्णयांच्या विरोधात जे लोक बोलतात ते शहरी नक्षलवादी आहेत का? तर मला असं वाटतं की सरकारची याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर नाही ह्या सगळ्या कायद्यामध्ये, आणि केवळ लोकांचा आवाज, सामान्यांचा आवाज, सरकारच्या विरोधात जे चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळी दडपून टाकण्यासाठीचा हा सगळा सरकारचा एकूण प्लॅन दिसतो आहे, एकूण धोरण दिसत आहे. मध्यंतरी पत्रकार संघटनांनी सगळ्यांनी एकत्रित आम्ही या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला देखील बोलावलं होतं. जवळपास 1.5 तास आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयावर चर्चा करत होत. परंतु त्यावेळेस देखील त्यांनी या कायद्याची गरज काय, आंध्रमध्ये आहे कायदा, कर्नाटकात आहे, तेलंगणात आहे, मग आपल्याकडे झालं तर तुमचा विरोध का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. परंतु या कायद्यात ज्या काही तरतुदी आता सांगितल्या गेल्या किंवा आहेत ज्या तरतुदी, त्या सर्वसामान्यांचा आवाज बंद करणाऱ्या तरतुदी आहेत.